अरे देवा, मीच आठवण येते. कुठं गेला ते लांबतावा? हाय की तिथं दुसऱ्या वर्गात, फक्त शिकायला नाही. एखाद्या विषयाला असते की बाबू. पूजा आम्ही सगळे बोलत होतो तिथं रस्त्याला. शेंगा खाल्ल्या, तिला खायला दिला तिथं पण शेंगा, आणि आंबा पण पिऊला एक पिकूला एक दिलं, आणि हा तिघात एक. तर सकाळपासून तर काय आम्ही व्हिडिओज घेतला नाही. आज उठायचं उशीर झाला. उठले होते दोनदा, 5:30ला एकदा उठले, 5:45ला उठले. जे परत डोळा लागला 5 मिनटं म्हणून आम्ही. तर 6:30 वाजून गेलं तरी उठले नाही. जवळजवळ 10-15 मिनटं झाले 6:30 वाजून. आणि इकडं परत मग मुलांना ह्यांनीच शाळेत सोडवलं, राधूला पण. आणि इकडं दुर्गामा बघा आता इथं खायला खाते. बसली कुठं बघा, फुटबॉल आणलाय, चेंडू मोठा आहे त्याच्यावर बसली. मागापासून आपलं मुगू मुगू चाललंय खायचं. कसला घाम येतं वाले, बेकार उकडतंय. आता मी मागाशी नाश्त्याला गरा केलता, म्हणजे शिरा बघा. तर परत ढोबळी मिरची एक केली, आणि आता शेपूची भाजी शिजते गॅसवर, म्हणजे शिजली. बारीक गॅसवर ठेवली इकडं आपली शिजायला. तर आता मळायची होती कणिक, मला इथं बसायचं होतं, ती येऊन बसलंय मध्येच. हाय, आज सकाळ सकाळ आंघोळ केली दुर्गा माऊने. दाता टोच होते का माझ्या? मी खाती वे, तू नाही वे खात? खाते वे. पप्पी दे. शाळेत कधी जायची तू? पुढच्या वर्षी आहे का नाही? आताच नाही टाकणार आम्ही हिला. पुढच्या वर्षी जायचं का शाळेत तुला? बसणार का एकटे? हा हा म्हणतोय. तर चला चपाती करून घेते. आणि अजून एक भाजीची पेंडी इथं. ह्यांनी सकाळी 2 पेंड्या आणल्या होत्या ओमला शाळेत सोडून येताना, आणि केळी आणली होती इथं ठेवली. आता वाजलं 11:30, आणि इकडं बघा तुम्हाला दिसते मी पेटवली चूल. तर उन्हात आणायची चूल पेटवली. कधीच माझा स्वयंपाक उशिरा हा आठवड्यात झाला नाही, आणि आज उशिरा झाला. 11:30 वाजला का राधू काय झालं ग रडायला? आ काय झालं? अरे देवा, मीच आठवण येते. कुठं गेला ते लांबतावा? हाय की तिथं दुसऱ्या वर्गात, फक्त शिकायला नाही. एखाद्या विषयाला असते की बाबू, म्हणून रडतं ते. कापला का केक? हा, केक कापला? दुकान मध्ये. गप, असं नसतं रडायचं. गप. मी म्हणलं कोणी खवाळलं काय तुला, कोणी हाणलं काय? लावायचं का मिसलं कॉल? हा, मिसलं कॉल लावायचा का? गॅस संपला. आता ह्यांच्या मिस हाणला नाही शिकवायला, मग तिला आता वाईट वाटतंय. ती 1ली पासून 4थी पर्यंत होत्या, त्याच्यामुळे. उठ जा का ते हे कर, बॅग काढ साईडला. तर इथं चपातीचं 2-4 कणिक मळलं होतं, आणि भाकरी करायच्या होत्या. तर 1-2 चपात्या भाजल्या, गॅस संपला. चूल पेटली आता चांगली. लय वेळ गेला चूल हे. तर बघा कशी झाली, कडक झाली. मध्ये हाय पातळ, कडने कडक कडक झाली, पापड सारखी. मोडावा लागन आता. मम्मी आज आम्ही 2 आईस्क्रीम खाल्ली, मिसली खाल्ली. होय, ह्याने घेतलं की माझं पैसे पप्पाने दिलेलं, गेला दुकानला. खाल्ली दुर्गाने, दे थोडी तिला खा. मोबाईल लागला बघ. तर आता संध्याकाळच्या वाजल्यात बघा 7, आणि आताशी माझं काम झालं 5 वाजता. भांडे घासायला लागले होते, अर्धा तास गेला भांडे घासता. 5:30 वाजता पाणी थोडं थोडं होतं. भांडे घासले, भांडे घासता घासता चहा केला. आजीच्या इथनं चहा उकळून आणला. आत्या आलत्या दुपारी, तिकडं घरी कोणीच नव्हतं, शूटिंगला गेलत्या. हळूहळू बसले, मग कामाला लागले. चहाही पिलं सगळेजण, आणि परत राहिलेले भांडे घासले. किचन कट्टा हे आवरला, आणि आता 7 वाजल्यात बघा. फरशी पुसली सगळी मगाशीच आत्ता एवढ्यात, आणि सगळा पसारा आवरून झालाय. आणि पोरं गेला तर आत्यांसंग तिकडं वरच्या घरी, महाग लागून गेला. दुर्गा पण नटापट्टा करून गजपावटर करून गेली बघा. तिथलं पण सगळं आवरलं. आता मला भरायचा आहे मसाला. तर बाहेरचं झाडलं, घरातलं झाडलं, कपड्याच्या घड्या घालून ठेवल्या. इथलं पण नीट केलं. थोड्या वेळाने चूल पेटवायची आपल्याला. आता चूल पेटवाय तरी 8 वाजते ना. हे करत दुसरं काम करत, हे करत ते करत. स्वयंपाक आहे सकाळचा, म्हणजे 11:30 वाजता भाकरी केल्या, पण भाकरी कडक झाल्या. चपाती पण आहे 1:30. करू का नको तेच कळा नाही.
पण कडक असल्यामुळं वाटतं थोडंसं ताजं करावं मुलांना. चपात्या बघायचं का भाकरी हे सगळं तसंच आहे. कोणीच जेवलं नाही, फक्त त्यातल्या चपात्या संपल्या. मुलांनी चपात्या खाल्ल्या, भाकरी तशाच आहेत. ह्यांनी अर्धी भाकर खाल्ली. उन्हामुळं काही खाऊ वाटत नाही बा. तर असं त्या मी किती मसाला भरून आता. तर इकडं झाला आता मसाला भरून. 3 किलो मसाला भरला आहे. किलोच्या बघा 12 पुढं भरल्या. किलोचं 2, अर्धाचं पण आहे. हे राधो काय करायचंय? चला आता चूल पेटवायची आणि भाजी करायची. भाकरी चपात्या आहेत अजून सकाळी केलेल्या. आता फक्त पातळ भाजी करायची. काय तुझ्यासारखेच आहे. सकाळपासून सगळं खाण्यापिण्याचा राडा होता. मम्मीकडं पैशाचं झाडच आहे. दुपारपर्यंत झालं धुणं भांडी. आता थोडा आराम करायचा होता. कंबरला दुखत होती, पण इथं इतक्या जाळ्या झालत्या ना, सगळं गच्च भरलं होतं का कानाला कोपरा बघा. तर ह्यांनी 2 दिवस झालं म्हणत होतं जाळ्या काढ. पहिल्यांदा घरी कोणी पण येते. पलीकडल्या रूम मध्ये मागच्या 2-4 दिवसापूर्वी काढला होता, हेच राहिलं होतं. पहिल्यांदा हा काढायला पाहिजे होता, कारण पलीकडल्या रूम मध्ये काय एवढा नव्हत्या. तर म्हणलं आपलं कटाळा न करता आधी आपलं घर स्वच्छ करून घ्यावा. तर माझं ते काम चाललंय आता. आणि इकडं माझं सगळं काम आवरून झालं. घरही झाडून घेतली आणि इकडला टेबलवरचा पण सगळा पसारा काढला बघा. सगळं मोकळं केलं. जे नव्हतं पाहिजे सामान ते पण काढलं. आणि हे आता आवरून चाललं खेळायला मेकअप आणि माळ्याचं पण सगळं नीटनाटकं ठेवून घेतलं पहिल्यांदा. होय मग जायच्या टायमाला नखरे. सकाळी किती रडली ना, आता मेकअप करते. सिरबा पोरगी मिसतं ध्यान काढते, आठवण काढते दिवसभर. राधो आता पण तीच चाललं होतं. आमच्या मिस आम्हाला पाहिजे एका तरी तासाला. होय एवढा बघ बाद झालं. चला आता चाललो आम्ही मसाला टाकायला. ओम गेला पुढं बसाय. त्यांच्या मिससाठी काहीतरी गिफ्ट आणायला चाललं बघा ह्या दोघी. आणि इथं मुलांच्या शाळेचे कपडे धुतले. गाडी धुतली खराब होते, सांगायला आता सगळं खराब झालं. देवाचं दर्शन घेतलं आणि घरी आलो. 10:30 वाजले आणि येऊन 15-20 मिनटं झालं बघा. तिथं भाऊजींपाशी थांबलं होतं. तनेशा हे सगळे होते. मग दुर्गा तिथं होती ना, दुर्गाला जाताना काय घेतलं नव्हतं. देवाला जाताना ती खेळत होती म्हणून. आणि म्हणलं मग आता येणार तर खेळू दे. मग घरी गेले असतो तर मग आले असते तिथल्या तिथं. मग घरी काय गेलो नाही. आणि कटाळा केला जायला. मग देऊ जाऊन खेळते तर खेळू दे. हाय दुर्गा. मग आता येताना बघा खायला पण आणलं. तशी का चलती या लाडाला आल्या कधी कधी चलती तशी. येताना आंबे आणले बघा खायला. ओम सगळ्या रस्त्याने आंबाच करत होता खायला घे म्हणून. ते घरी उस्तर पण राहिलं नाही तर. आणि भुईमुगाच्या शेंगा ही आणल्या 200 रुपयाच्या 2 किलो शेंगा आणल्या. तर काय आणि ह्यांनी गेल्यात बाहेर. तिथं बराच वेळ थांबलो. पूजा आम्ही सगळे बोलत होतो. तिथं रस्त्याला शेंगा खाल्ल्या. तिला खायला दिला तर तिथं पण शेंगा आणि आंबा पण. पिऊला एक पिकूला एक दिलं. आणि ह्या तिघात एक 2 होतं. एक दुर्गाने घेतला, ह्या दोघांनी एक घेतला. कसं लागलं चव सांग की कशी होती त्याच्या आंब्याची. होय का चव कशी होती. आणि इथं मी शेंग नीट करत होते. मी भाजी करायला लागले होते. ह्यांनी म्हटलं नको करू. मी चूल पण गॅलरीत मांडली होती बघा. आता दाखवते तुम्हाला. फक्त पेटवायचीच बाकी होती. हे पण सगळं बारीक केलं होतं. चूल केली होती. 10:30 वाजून गेला तर अंधार किती पडला.